नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फोर टक्स ब्लाऊजचे टक्स कशी घ्यायची किंवा त्याला कोणी हाफ कटोरी पण म्हणतात, कोण फोर टक्स म्हणतात। तर हे बघा, हा 38 छातीचा ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरती मी तुम्हाला फोर टक्स कसे घ्यायचे हे दाखवणार आहे। कारण बऱ्याच मैत्रिणींना असं होतं की फोर टक्स ब्लाऊज शिवताना टक्स व्यवस्थित घेता येत नाहीत किंवा टक्स जरी घेतलं तरी ब्लाऊज हा चपटा बसतो आणि व्यवस्थित फिटिंग बसत नाही, त्यामुळे त्यांना खूप अडचणी येतात। पण हा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर नक्की तुमच्या प्रत्येक शंका दूर होतील आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर नक्की तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसेल। तर चला आपण करूया सुरुवात। तर हे बघा, हा 38 छातीचा हा फोर टक्स ब्लाऊज आहे। तर तुम्ही बघू शकता, हे 9.5 इंच म्हणजे 38 छातीचा हा ब्लाऊज आहे आणि इकडं मी मार्जिन ठेवलेला आहे। तर हे बघा, इथून ह्या दोन्हीचा तुम्ही मध्य करून घ्या। हे इथून गळ्याच्या इथून ते खालचं जे आपण योगपट्टी जोडतो तिथून तुम्ही असं मध्य करून घ्या। हा योगपट्टीवाला ब्लाऊज आहे आणि इथून तुम्ही 4 इंचावरती टक्सची उंची घ्या। इथून तुमची टक्स उंची 2.25 इंच येणार। इथून 1 इंच येणार, इथून 1 इंच। हे छातीच्या मापानुसार टक्सची रुंदी आणि उंची ही बदलते। आता हे 38 चेस्टच्या मापानुसार ही मी टक्सची मापे घेतलेली आहेत। तर इथून तुम्हाला 3 इंचावर घ्यावं लागेल। परत ह्या दोन्हीचा मध्य करा। इथूनही असं तुम्ही पूर्ण आखून घ्या व्यवस्थित। इथून व्यवस्थित इथपर्यंत आखून घ्या। हे इथून मी घेतलेलं आहे, हे बघा तुम्हाला दाखवते। इथून घेतलेला आहे मी 2.5 इंचावरती। परत हा टक्स घेतलेला आहे ह्या दोन्हीचा मध्य करून आणि हा पण टक्स घेतलेला आहे या दोन्हीचा मध्य करून आणि इथून मी 4 इंचावरती घेतलेला आहे आणि इथून मी 2.5 इंचावरती टक्सची उंची घेतलेली आहे। साधारणतः ह्या टक्समध्ये 1 ते 1.5 इंचाचा अंतर पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्ही हे टक्स आखून घ्या। तर चला आता मी टिपा मारून दाखवते। हे बघा, हे जे 3 टक्स आहेत ना, हे पाव इंचाचे येतात। म्हणजे इकडं थोडं जास्त आणि इकडं थोडं कमी अंतर येते। हा टक्स असतो, हा मोठा टक्स असतो, हा जवळजवळ 2 इंचाचा असतो। तो ही असा क्रॉस घ्या। हाही टक्स इथे थोडंसं पाव इंच अंतर ठेवून कमी करत या इकडं पुढंपर्यंत। हाही टक्स तसाच घ्या। हे बघा, हे अशा पद्धतीने हे टक्स घेतलेले आहेत, तुम्ही इथून बघू शकता। हे बघा किती छान असा पप आलेला आहे आणि हे व्यवस्थित चेस्टला छान बसतात आणि फिटिंग परफेक्ट बसतं। असा व्यवस्थित असा पप यायला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित ते चेस्टला मापानुसार एकदम सुंदर बसतं। अशा पद्धतीने जर तुम्ही टक्स घ्याल तर अगदी परफेक्ट तुमच्या ब्लाऊजचं फिटिंग बघेल। ह्या 4 टक्समधलं अंतर 1.5 इंचाचं हवं आणि मध्ये हा पूर्ण राऊंड शेप हवा, गोल हवा, तरच ते फिटिंगला परफेक्ट बसते। जसं मी दाखवले अशा पद्धतीने जर तुम्ही टक्स घेऊन एखादा ब्लाऊज शिवून बघितला तर तो ब्लाऊज तुम्हाला अगदी व्यवस्थित बसेल, कोणत्याही प्रकारचे त्यामध्ये अडचण येणार नाही। हे जर व्हिडिओ बघताना तुम्हाला काही शंका आल्या असतील किंवा काही अडचण आली असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। धन्यवाद।